नवरात्र, उत्सव नवरात्रीचा. आजची गोष्ट आहे अलिशाची. अलिशा एक नवोदित उद्योजिका होती. तिला तिचा स्वतःचा फॅशन ब्रँड सुरू करायचा होता. स्टायलिश पण इको फ्रेंडली अशा प्रकारचे कपडे तिला निर्माण करायचे होते. या सगळ्यासाठी ती खूप पॅशनेट होती. तिच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ती खूप स्ट्रगल करत होती, धडपडत होती. अलिशाचे गुरु अत्यंत अनुभवी उद्योजक होते. ते वेळोवेळी तिला मार्गदर्शन करत. अलिशाची स्वतःचा ब्रँड निर्माण करण्याची ही धडपड पाहून त्यांनी तिला कुष्मांडा देवीची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, अलिशा, कुष्मांडा देवीनं तिच्या स्मितहास्यानं संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली. तिच्या तेजस्वी हास्यानं संपूर्ण जग तेजोमय झालं. हे सांगायचं कारण म्हणजे स्मितहास्य ही अगदी छोटी कृती पण अत्यंत सकारात्मक ऊर्जा देणारी कृती. म्हणूनच कुठल्याही मोठ्या किंवा महान गोष्टीची सुरुवात ही अत्यंत छोट्या गोष्टीपासून किंवा बीजापासून होते. फक्त तुमच्या दृष्टीवर, क्षमतेवर विश्वास पाहिजे. तुमच्या ध्येयासाठी झोकून देण्याची तयारी तुमच्यात पाहिजे. मग तुम्ही तुमचं उद्दिष्ट नक्की साध्य करू शकता. अलिशा कुष्मांडा देवीच्या कथेनं प्रेरित झाली आणि आपला फॅशन ब्रँड सुरू करण्याच्या स्वप्नाचा ती पाठपुरावा करू लागली. तिनं इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल मटेरियलचा शोध सुरू केला. त्यासाठी चांगले विश्वासू असे सप्लायर शोधले. जसं मटेरियल मिळेल त्यानुसार तिनं तिचं डिझायनिंग करायला सुरुवात केली. या सगळ्यात तिला अनेक प्रॉब्लेम्स आले, खूप अडचणींना सामोरं जावं लागलं, पण तिनं आशा सोडली नाही. ती तिच्या ध्येयावर ठाम राहिली. वेळोवेळी गुरूंचं मिळालेलं मार्गदर्शन, घरच्यांचा पाठिंबा आणि तिचा आत्मविश्वास या सगळ्यामुळे तिनं स्वतःचा फॅशन ब्रँड यशस्वीपणे लॉन्च केला. तिचे कपडे स्टायलिश तर होतेच, पण पर्यावरणावरही त्याचा सकारात्मक परिणाम झाला. अलिशाचा हा प्रवास म्हणजे क्रिएटिव्हिटी, चिकाटी आणि स्वतःवरच्या विश्वासाचा पुरावा होता. अलिशाच्या या गोष्टीवरून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, चिकाटी आणि जिद्दीच्या सहाय्यानं तुम्ही काहीही साध्य करू शकता. तुमच्या दृष्टीवर, तुमच्या क्षमतेवर विश्वास पाहिजे आणि कुठल्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात ही छोट्या गोष्टीपासून आणि स्वतः ठरवलं तरच होऊ शकते. एखाद्या गोष्टीत बदल घडावा असं जर आपल्याला वाटत असेल तर तो बदल आधी स्वतःमध्ये घडवणं खूप गरजेचं असतं.